काही कोणती रेसिपी नाही, चला थोड्याशा गप्पा मारूयात. आत्ता आठवडा झालं पाऊस पडायला लागला आहे, नाहीतर त्याच्या आधी किती कडक उन्हाळा पडला होता. आणि तुम्ही ही गोष्ट नोटीस कधी केली आहे का? बाहेर इतका कडक उन्हाळा पडलेला असतो आणि आतमध्ये आपल्या पोटाला थंड गारवा देणारे ज्युसी फ्रूट्स मार्केटमध्ये असतात. ही निसर्गाची किती छान किमया आहे. सुरुवात करूयात फळांच्या राजापासून. त्याच्यामध्ये तोतापुरी, देवगड, रायवळ, हापूस, तोतापुरी सगळ्या प्रकारचे आंबे मार्केटमध्ये आहेत. आणि आत्ताच नव्याने आलेलं फ्रूट म्हणजे जांभूळ, जे की आत्ता मार्केटमध्ये यायला लागलं आहे. त्यानंतर झाडाचे हे ना ताजे चिक्कू तोडून आणले आहेत. आता मला जे तुम्हाला फ्रूट सांगायचं होतं ना, ते म्हणजे हे लिची. बाकीचे तर तुम्हाला सगळं माहिती असेल, पण गावाकडे जी लोकं राहतात ना, त्यांना ह्या फ्रूटविषयी माहिती नसेल. आता शहरामध्ये सहसा हे उपलब्ध असतं, ज्याला लिची असं बोलतात. आता हे नेमकं असतं तरी कसं? वरती लाल रंगाचं आवरण असतं आणि आतमध्ये काळ्याभोर मोठ्या रंगाची एकदम बी असते आणि मध्ये पांढरट असं ते फ्रूट असतं, जे की खूप जास्त ज्युसी आणि आंबट गोड असं असतं. आता दुसरं म्हणजे हे ताडगोळे, जे की शहाळ्यांचाच एक प्रकार आहे. नारळाचं कसं शहाळं असतं, तसं सेम टू सेम हे फ्रूट लागतं. वरचं जे साल आहे ना, ते बाजूला करायचं आणि आतमध्ये पांढऱ्याट रंगाचं हे फ्रूट असतं आणि एकदम ज्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 थेंब पाणी असतं, जे की ना नारळाच्या पाण्या इतकंच गोड असतं. तुम्ही कधी हे खाल्लं आहे का ते मला कमेंट्स करून सांगा. वर्षभरासाठी ना भुईमुगाच्या शेंगा शिजवून वाळवून वर्षभरासाठी स्टोअर केल्यात आणि घरासमोरच्या आंब्याला ना आता पाड लागला आहे. तो असा आम्ही पिकू घातला आहे. तुम्ही पण घातलेच असतील घरातले आंबे असे पिकायला. आणि आता व्हिडिओमध्ये जे तुम्हाला फ्रूट किंवा झाड दिसतंय, त्याचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. आता मी तुम्हाला 2 फ्रूट सांगितले, तुम्ही याला म्हणतात काय ते सांगा. आणि ते अजिबातसुद्धा आवळे नाही आहेत. हे सगळं तर झालं फळांविषयी, पण झाडाचं पण बघा ना. गुलमोहराचं झाड फक्त उन्हाळ्यामध्ये फुलतं आणि ती आपल्याला किती छान शिकवण देऊन जातं की आपल्याला ना परिस्थिती मॅटर नाही करत. मनातली जिद्द असेल ना, तर आपण नक्कीच बहरू शकतो.